मान्सूनपूर्व कामं वेळेत व्हावीत आणि सर्व यंत्रणांचा परस्पर संबंध असावा यासाठी पालिका आयुक्त सौरभ राव यांनी सर्व विभागांची बैठक आयुक्त दालनात आयोजित केली होती. पालिका कार्यक्षेत्रात पावसाळ्यात खड्ड्यांमुळे वाहतूक कोंडी होऊ नये यासाठी रस्त्यांची सर्व कामं वेळेत पूर्ण करावीत. तसंच खड्डे पडण्याची जी ठिकाणं आहेत त्या ठिकाणी पाहणी करून सर्व कामं 30 एप्रिलपर्यंत करावीत. तसंच मान्सून कालावधीत काही कारणास्तव खड्डे पडले तर ते तात्काळ दुरुस्त करण्यासाठी यंत्रणा सज्ज असेल या दृष्टीनं नियोजन करण्याच्या सूचना आयुक्तांनी बैठकीत दिल्यात. या बैठकीला पालिकेचे अतिरिक्त आयुक्त प्रशांत रोडे, वाहतूक विभाग, मेट्रो प्राधिकरण, MMRDA इत्यादी विविध विभागांचे अधिकारी उपस्थित होते. पालिका कार्यक्षेत्रातील मान्सूनपूर्व कामांसंदर्भात नियोजन समितीच्या बैठकीत उपमुख्यमंत्री, ठाणे जिल्हा पालकमंत्री एकनाथ शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत सूचना करण्यात आल्या. या अनुषंगानं सर्व प्राधिकरणानं आपल्या अखत्यारीतील कामं युद्धपातळीवर पूर्ण करावीत, जेणेकरून पावसाळ्यात कोणत्याही समस्येला नागरिकांना सामोरं जावं लागणार नाही या दृष्टीनं राहावं असे निर्देश आयुक्त राव यांनी दिले. ठाणे महापालिका क्षेत्रात दरवर्षी ज्या ठिकाणांच्या रस्त्यांवर, उड्डाणपुलांवर खड्डे पडतात त्या ठिकाणी प्रभाग समिती निहाय कार्यकारी अभियंत्यांनी तिथे काँक्रिटीकरण किंवा अत्याधुनिक पद्धतीनं अधिक गुणवत्तापूर्वक काम होईल किंवा कसं हे पाहावं. शहरात विविध ठिकाणी मेट्रो प्राधिकरणामार्फत सुरू असलेली कामं लवकरात लवकर पूर्ण होतील या दृष्टीनं कार्यवाही करावी. तसंच ज्या ठिकाणी डेब्रिज पडले ते तात्काळ उचलून रस्त्याचा पृष्ठभाग समतोल करण्याच्या सूचनाही आयुक्तांनी यावेळेला दिल्या.